पालघरमध्ये शेतकऱ्यांच्या लढ्याला मोठं यश आलंय. स्थानिक मागण्या लेखी मान्य. जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव स्थगित. मात्र राज्यस्तरीय प्रश्नांवर आंदोलन सुरूच राहणार असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून देण्यात आलाय. ठाणे पालघर जिल्ह्यातील विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दिनांक 19 ते 21 जानेवारी 2026 या काळामध्ये चारोटीचे पालघर असा सुमारे 50,000 शेतकऱ्यांचा लॉंग मार्च काढण्यात आला आहे. 2 दिवस सुमारे 60 किलोमीटर पायी चालत शेतकरी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचलेत. लॉंग मार्चच्या तिसऱ्या दिवशी पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड आणि संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांसोबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळांची तब्बल 7 तास चर्चा झाली आहे. या चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक मागण्यांवर समयबद्ध लेखी आश्वासन दिलं आहे. यानंतर हजारोंच्या सभेसमोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉक्टर अशोक ढवळे, आमदार विनोद निकोले आणि किरण गहला यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव घालत स्थगित केल्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाला अखिल भारतीय किसान सभा, सिटू, जनवादी महिला संघटना, DYFI, SFI आणि आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच यांचा सक्रिय पाठिंबा होता. वनाधिकार कायद्याच्या प्रलंबित दावे 30 एप्रिल 2026 पर्यंत निकाली काढणे, जमिनींची प्रत्यक्ष पाहणी, रोजगार हमी, पाणी, घरकुल आणि इतर स्थानिक मागण्यांवर प्रशासनानं सकारात्मक प्रतिसाद दिलाय. मात्र वाढवण आणि मुरबे बंदर, स्मार्ट मीटर योजना आणि मनरेगा कायद्याबाबतच्या राज्य आणि केंद्र सरकारशी संबंधित मागण्यांसाठी आंदोलन सुरूच राहणार असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून देण्यात आला आहे. स्थानिक मागण्यांवर मिळालेलं हे यश शेतकऱ्यांच्या एकजुटीचं प्रतीक ठरत असताना पुढील लढ्याची दिशा आता राज्य आणि केंद्र सरकारकडे वळली आहे. कल्पेश दळवी, विकास समाचार न्यूज, डहाणू.